राहुल सावंत बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला होते सुरुवात. हो, कार्तिकचा पहिला चेंडू टप्पा पडतोय, उसळी घेतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळते. शौर्य विल्यम विक्रोळी डेड बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. षटक जर पाहिलं तर 5 षटकांची लढत पाहायला मिळेल. कालचा पहिला दिवस आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने गाजवला. सेमीफायनलमध्ये घाटकोपर भटवाडीच्या स्काय रायडरला पराभूत करून मात्र अंतिम फेरीत त्यांनी जागा बनवलेली आहे. आणि आज कोणता संघ अधिराज्य गाजवणार याच्यावर देखील आपल्या सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. यावेळेला थोडीशी उसळी होती, पावसाचं आगमन झालं आहे, पावसाचे थेंब मात्र कोसळायला सुरुवात झाली आहे. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव येते. प्रथमेश पवार नाना देखील आम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. ISPL विजेते कॅप्टन. यस, प्रथमेश पवार नाना इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आज. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि टेनिस बॉल आणि रबर बॉल सुद्धा. योगेश दळवी यांची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, बॉलला जास्त उसळी होती, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. शौर्य 11 विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ओमकार गिरगाव यांच्यातील मॅच आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. कार्तिक दर्जी हा देखील एक गुणवान गोलंदाज आहे, परंतु समोर जर पाहिलं तर जयेश राठोड यांच्याकडे देखील चांगलं टॅलेंट आहे. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुढे जाईल. हो, यावेळेला थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती. हा स्ट्रोक जर पाहिला तर दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात पावसाचं आगमन झालं आहे, त्याचा उल्लेख आम्ही कालही केला होता. पाऊस पडल्यानंतरचं पावसाळी क्रिकेट, पाऊस नसतानाचं पावसाळी क्रिकेट, कोरडं ठणठणीत वातावरण असतानाचं पावसाळी क्रिकेट, गोलंदाजीला जर पाहिलं तर चिखल असतानाचं देखील क्रिकेट, हे थोडंसं वेगळं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावांवर. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे आणि 2 धावा जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 8 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पहिली ओव्हर झाल्यानंतर 8 धावा, थोडीशी धीमी सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागणार आहे, परंतु चढ उतार तर सुरूच असतात. काल देखील आपण पाहिलं एका मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आल्या आणि तरी देखील मात्र मोठी धावसंख्या उभारली गेली होती. आठ धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक कार्तिक दर्जी यांचं जरी विकेट नसेल आली, षटक मात्र या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं. आणि आता दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते श्रीलेश आमरे, बंड्या फ्रॉम डोंगरी.
आपल्या मुंबईची एक पद्धत आहे, एखाद्या खेळाडूचं आडनाव म्हणजे नाव जर पाहिलं तर बऱ्याच जणांचं साम्यता असते. त्यावेळेला मग बंड्या काळा चौकीचा, बंड्या डोंगरीचा अशा पद्धतीने देखील सांगितलं जातं. यस, बंड्या विक्रोळीचा, बंड्या लालबागचा. यस, कारण लांब बंड्या विक्रोळी. चांगला बॉल पाहिला मिळतोय, मोठा फटका तर नाही आला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. श्रीलेश बॉलवर पोचतायत. एका धावेने धावसंख्या 9 वर जाताना पाहिला मिळते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पाहिला मिळत आहे. गिरगावचा ओमकार 11 एका बाजूला आपल्याला पाहिला मिळतोय. श्रीलेश आंबरे आयकॉन म्हणून देखील मागील 2 हंगामात खूप चांगली कामगिरी, मग काशीची स्पर्धा असू देत, रॉयल बोर्लीची स्पर्धा असू देत, श्रीलेशने खूप चांगल्या पद्धतीने खेळली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट बरोबर श्री 11 असेल, उमेश 11 मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलंय जयेश राठोडने. यावेळेला थोडासा अखूट टप्प्याचा म्हणजे प्लॉटवर नव्हता, त्यामुळे डेड बॉल घोषित केलाय. श्रीलेश आंबरे उसळी होती, या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होईल. तिकडे प्रथमेश पवार नाणं आलेले आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. काल रात्री जर पाहिलं तर 140 करोड भारतीयांच्या स्वप्न साकार होताना पाहायला मिळालं. कारण 2011च्या विश्वकरंडकानंतर ICC ट्रॉफी मात्र हुलकावणी देत होत्या आणि काल मात्र रोहित शर्माच्या भारतीय संघाने काय अद्भुत खेळ आणि नेत्रांचं पारणं फेडणारं क्रिकेट कालच्या रात्रीत आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याला जर यशाची झालर असेल तर काय एक वेगळाच आनंद असतो. आणि आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या विभागात सेलिब्रेशन केलंय. भारतीय संघाने T20चा विश्वचषक आणखीन एकदा जिंकला. यावेळेला वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल कळवतायत. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. राहुल सावंत आणि जयेश राठोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते शौर्य 11 संघासाठी. श्रीलेश आंबरे बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हवाई हल्ला तर केलाय. पाहूया किती लांबवर हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी निखिल जाधव, त्यांच्याच हातामध्ये जाऊन विसावला हा चेंडू आणि पहिली विकेट श्रीलेश आंबरे यांच्या खात्यामध्ये येते. जयेश राठोड यांना माघारी परतावं लागतंय. बारा धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. शौर्य 11 आपला एक प्रतिनिधी कृपया इकडे पाठवायचा. शौर्य 11
मोनू येतात बॅटिंगसाठी. मोनू हेच नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे त्याच नावाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय. परंतु यूट्यूबला मॅच आहे, सगळ्यांना विनंती असणार आहे, खेळाडूंची खरीखुरी जी नावं आहेत ती आमच्यापर्यंत कृपया पोचवा. आता परफॉर्मन्स केल्यानंतर मोठमोठ्या संधी खेळाडूंना उपलब्ध होतात, त्यामुळे खेळाडूंची जी योग्य नावं असतील ती कृपया पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्यापर्यंत करा. श्रीलेश आमरे यावेळेला मात्र फटका बसलाय, बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. नाना यांच्या थोडासा पुढे बॉल पडला आणि तिकडे जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाची सांगता होताना पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 14 धावा, थोडीशी संत सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राहुल सावंतच्या जोडीला जर पाहिलं तर मोनू आलेले आहेत आणि 2 ओव्हरमध्ये 1 विकेट माघारी परतल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 14. चौदा धावा धावफलकावर आहे, धावा कराव्या लागतील. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा कार्तिक यावेळेला डबल बाइंड झाले. हा स्ट्रोक खेळत असताना परंतु कव्हरच्या दिशेने टोलावला हा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे गेली, दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 16 धावांवर. धावा कराव्या लागतील. कालपासून आपण हे क्रिकेट पाहतोय, पावसाळी क्रिकेट आहे, मुंबईची खऱ्या अर्थानं ओळख असणारं हे क्रिकेट आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पावसाळी क्रिकेट, पाऊसही मोठ्या प्रमाणावर मुंबईत पडतो आणि पावसाळी क्रिकेटही मोठ्या प्रमाणावर मुंबईत खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. डेड बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. इकडे जर पाहिलं तर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. बॉल यष्टीरक्षक शरीरापासून दूर. बऱ्याचदा असं होतं ज्यावेळेला खेळपट्टी ओली असते ना, तर त्यावेळेला तुम्हाला फुटवर्क करायला प्रॉब्लेम होत असतो. बरेच गोलंदाजांची अशी रणनीती असते की शरीरापासून बॉल थोडासा दूर ठेवायचा जेणेकरून फुटवर्कला अडथळा निर्माण होईल. परंतु काही बॅटर असेही असतात, अखूट टप्प्याचे बॉल देखील सहजगत्या चांगल्या पद्धतीने खेळत असतात, परंतु रणनीत्या पावसानुसार बनत असतात. यावेळेला त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु समोरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निखिलला चकवत बॉल पाठीमागे गेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल राहुल देत आहेत का? थांबलेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 18 धावांवर ओव्हर नंबर 3 सुरू आहे. यावेळेला जर पाहिलं तर नो बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 2 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाला. 3 धावा एकंदरीत या ठिकाणी मिळणार आहे. यानंतर फ्रीट असेल. चिखल आहे चारी बाजूला, क्रिकेट सुरू आहे. बरेच जण हे पाहतील तर थक्क होतील, अरे हे कोणतं क्रिकेट चालू आहे? चिखल आहे, पाऊस सुरू आहे, परंतु त्यात क्रिकेट सुरू आहे. हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे साहेब चषकाचं क्रिकेट आहे, गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा आहे. गोलंदाजांना जसा अडथळा असतो तसाच फलंदाजांना देखील अडथळा असतो. ही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळणार आहे. आणि या अवांतर धावांच्या रूपात का होईना धावसंख्या हळूहळू आता आकार घेऊ लागलेली आहे.
क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता, क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका, कारण जगाच्या क्रिकेटवर आपला भारत देश राज्य करतो. धावसंख्या 23 धावा धाव फलकावर आहेत. मोनू बॅटिंगसाठी, समोर कार्तिक. यावेळेला जर पाहिलं तर टप्पापर्यंत थोडीशी उसळी होती. खेळायचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होता फायनल एकच्या दिशेने आणि बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी कळवत आहेत पंच. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी करुणा के ही जोडी मात्र पाहायला मिळते. करुणा कोटियन, कल्याणी गोरपडे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. बॉल गोल गोल फिरत गेला, तोपर्यंत एक धाव. तरुण बिश त्या ठिकाणी पोहोचले. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आता 25 धावा धाव फलकावर आहेत. राहुल आणि मोनू या डावाला सावरण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करत आहेत, परंतु कार्तिक दर्जेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी, काही अवांतर धावांचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील राहिलेली आहे. यावेळेला देखील बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले. बॅट तर फिरवली, परंतु बॉल यष्टिरक्षकांच्या हातात पोहोचला होता. तोपर्यंत 3 ओव्हरनंतर शौर्य 11 विक्रोळी टीमची धावसंख्या 25 झाली आहे. एक खेळाडू माघारी परतलेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तरुण बिष्ट येतात आता गोलंदाजीसाठी. ज्या पद्धतीने बॅटिंगसाठी ओळखले जातात, हेलिकॉप्टर पद्धतीच्या फटक्यांसाठी ओळखले जातात, त्याचबरोबर गोलंदाजीसाठी देखील ओळखले जातात तरुण. राहुल यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात हा स्ट्रोक खेळत आहेत. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येत आहेत. हातातून कॅच मात्र निसटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आहे. अशा प्रकारच्या संधींचं सोनं करावं लागतं आणि इकडे 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. राहुल मात्र थोडेसे नाराज देखील पाहायला मिळत आहेत, कारण ॲज अ कॅप्टन त्यांना या ठिकाणी 2च धावा अपेक्षित होत्या. मोनू बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे. 28 धावा. अंतिम टप्प्यात कामगिरी उंचावावी लागणार आहे. 50-55च्या पुढे तरी धावसंख्या तुम्हाला न्यावी लागेल. यावेळेला वेगात बॉल, फुटवर्कचा पुन्हा एकदा अभाव. बॅट केवळ फिरवली आहे, परंतु बॉलचा अंदाज नाही तुम्ही घेत आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी एक डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. टॅलेंट आहे या खेळाडूकडे, परंतु ते दाखवावं लागणार आहे. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. प्रत्येकाला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. साहेब चषक विक्रोळी. यावेळेला उसळी होती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय आणि विकेट येताना पाहायला मिळेल एक महत्त्वपूर्ण. मोनू चव्हाण यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय, परंतु राहुलची विकेट आली आहे. आता नवीन बॅटर पाहूयात कोण येणार, कारण ओव्हर नंबर 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे तरुण बिष्ट यांचा.
शौर्य 11 कृपया आपले एक खेळाडू या ठिकाणी कृपया पाठवून द्या. आकाश मेडेकरला आपण या ठिकाणी पाहतोय. वरळी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आणि यावेळेला मात्र बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. आकाश मेडेकर नामवंत यूट्यूबर देखील आहेत. बॅटिंगसाठी आपण त्यांना पाहतोय. परंतु आपल्या टीमसाठी आकाशला खेळावं लागेल. काळा चौकीची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. मोटरसायकल बाईक जिंकली होती काळा चौकी या ठिकाणी. परंतु समोर जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध तरुण चांगली गोलंदाजी करतायत. बॉलला वारंवार पाठीमागे ठेवतायत. नॉर्मली टेनिसमध्ये त्यांना मी यॉर्कर लेनची गोलंदाजी करताना पाहतो. आता जर पाहिलं तर ते लेनच्या पाठीमागे चेंडू टाकतायत. आकाश मेडेकर आई बॉल जर पाहिलं तर यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणि ओव्हर संपल्या. 4 धावसंख्या झाली आहे 29. एक षटक अजूनही बाकी आहे. डावात आतापर्यंत षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. पहिल्या मॅचमध्ये 13 षटकार 4 चौकार पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये अजूनपर्यंत षटकार चौकार गेला नाही आहे आणि मारावं लागेल. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. सुरुवात तर धडाकेबाज दोन्ही डावांमध्ये काल साऊथ आफ्रिकेने केली होती, परंतु शेवट मात्र आपल्या भारतीय संघाने केला. आणि मानाचा विश्वकरंडक T20चा सुद्धा म्हणजे 50 षटकांचा 2 वेळा, एक 60 आणि त्यानंतर एक 50, एक दिवसीय क्रिकेटचा 2 वेळा आणि T20चा 2 वेळा. यावेळेला स्ट्रोक चांगला, मोनूच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. एक षटक असलं म्हणून काय झालं, आम्ही प्रयत्न करणार या ठिकाणी सांगतायत मोनू चव्हाण. त्यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. आठवण करून दिली की तुम्ही षटकार चौकार अजूनही मारलेला नाहीये आणि हे घ्या त्याचं उत्तर. षटकार आलाय आता. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे मुंबईतील खेळाडूंना पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ठामपणे सांगतो की जास्त संधी मिळते आणि मुंबईतील नवोदित खेळाडूंना चमकण्याची संधी देखील या पावसाळी क्रिकेटमध्ये असते, कारण मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पावसाळ्यात मुंबईत होत आहेत. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक खेळला जातोय. क्रिकेटचा खेळ आहे आणि इकडे जर पाहिलं तर राहुल आता सीमारेषेवर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पकडली कॅच, विकेट. अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परली परिसरातील खेळाडू आहेत अभिषेक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश मेडेकर. हा बॉल थोडीशी उसळी यष्टिरक्षकांच्या दिशेने गेलाय. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मयांक शर्मा गिरगाव परिसरातील खेळाडू आहेत. गिरगाव परिसरातील खेळाडू देखील गेल्या काही वर्षात खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत आणि अगदी खतरनाकपासून जर पाहिलं तर गिरगावला देखील क्रिकेटची परंपरा आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने उडवला जातोय. अभिषेक या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. या 6 धावा तर आलेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर या 6 धावांनी पुढे जात असताना पाहायला मिळेल 41. अंदाज घेतला. आखूड टप्प्याचा बॉल आहे आणि त्या पद्धतीने बॅट फिरवली आहे. म्हणजे बॉल कसाही असू दे तुम्हाला त्यासाठी रेडी राहावं लागतं.
आणि लांबच लांबवर. मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये आणि या मैदानामध्ये षटकार पाहण्याचा एक वेगळा आनंद आहे. 41 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. थोडासा दूरवर बॉल पुन्हा एकदा टाकला, फुटवर तेवढं नाही झालं आणि बॉल डॉट येतोय. 41 वर धावसंख्या थांबली आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. साहेब चषकामध्ये गंगाई प्रतिष्ठानची योगेश दळवी शाखा समन्वयक यांची ही महत्त्वाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावेळेला लॉफ्टर केलाय. पाहूया कव्हरचे क्षेत्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. रोहन भोसले त्या ठिकाणी आले, त्यांच्याच हातामध्ये हा चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कंट्रोल नव्हतं तेवढं त्या स्ट्रोकवर, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि विकेट आली आहे. रोहन भोसले यांनी पकडली कॅच. मयांकला मिळते यश. पहिले 5 षटकं संपली. धावसंख्या झाली 41. 5 षटकांमध्ये 42चा करायचा आहे पाठलाग. निखिल जाधव, प्रथमेश पवार, नाना या सगळ्या खेळाडूंना आपण दुसऱ्या डावातही पाहणार आहात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. काल कुणाला वाटलं होतं का 30 बॉलमध्ये 31 धावा आणि केवळ 5 विकेट गेल्यात भारतीय संघ जिंकेल? परंतु तसं नाही आहे. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. जिद्दीने खेळणं गरजेचं असतं. पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय होईल. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, विक्रोळीचा गोड आवाज सागरजी मोरे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. स्वागत आहे सर्वांचं, सर्व विक्रोळीकरांचं स्वागत आहे. आज संडे आहे, संडे फंडे सुपर संडे. आणि संडेला सर्व मुंबईत क्रिकेट खेळलं जातं. भले पाऊस किती असला तरी मुंबईकर मात्र सर्व ग्राउंड संडेला भरलेलेच असतात. हे मुंबईकरांचं ओळख आहे. आणि रब्बर बॉल क्रिकेटचं आमचे विक्रोळीतील अनेक प्रेक्षक वर्ग म्हणजे कन्नमवार नगर, टागोर नगर दोन्ही परिसरात खूप क्रिकेटला वेगळा क्रेज आहे. मग ते अंडरआर्म क्रिकेट असू द्या, ओरम क्रिकेट असू दे, नेहमीच गर्दी राहिली प्रेक्षकांची. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला आवडतं, असे प्रेक्षक वर्ग आहेत. सर्व टुर्नामेंट आपले पाहू शकतो लेडीज स्क्रीनवरतीचे. माहीम धमाका पण आहेत 27-28 जुलैला. अशा ऑल ओव्हर सर्व ज्या टुर्नामेंट आहेत मुंबईत प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर देखील आपण पाहू शकता. त्यानंतर 18 ते 22 जुलैला देखील SP बॉईज रब्बर बॉल ट्रॉफी आहे सफाळे पालघरला. तिकडे पण आपण सर्व एन्जॉय करू शकतो क्रिकेट. त्यानंतर शिवसेना धर्मवीर चषक, देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा देखील आपण पाहिली तर पाहायला मिळेल. बँड्रा कोलगेट ग्राउंडवरती पण मॅच एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. आणि 30 बॉलमध्ये 42 रन्स करायचे आहेत. एक छोटं टार्गेट आहे, म्हणजे 2 दिवसातील मला असं वाटतं हा छोटा टार्गेट असणार आहे. पण पाहूयात क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच कधी फिरेल. काल साऊथ आफ्रिकेने 24 बॉल 26ची मॅच कुठे फिरताना पाहिली गेली. ऑल ओव्हर पूर्ण मुंबईत फटाके वाजले. बँजो, DJ, सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट फुल होते. आणि मुंबईकर मला असं वाटतं अजूनही सेलिब्रेशन चालू असेल. खूप चांगली मॅचेस रंगली. जसप्रीत बुमराहने ॲज अ बॉलर म्हणून प्लेअर ऑफ द सिरीज T20 वर्ल्ड कपला एक मोठी गोष्ट आहे. विराट कोहलीची काल अफलातून बॅटिंग पाहिली गेली. अक्षर पटेल स्टडी वेगळाच केला होता आणि पेपर अक्षर पटेलचा आला.
सूर्यकुमार यादवची कॅच. आज सर्व मॅचेस अशा रंगताना पाहिल्या गेल्या आणि भारताने सर्व मॅच अशा जिंकल्यात. बॉलिंग अटॅक, फिल्डिंग अटॅकवरती, बॅटिंग अटॅकवरती जिंकताना पाहिल्या गेल्या. 30 बॉलमध्ये इकडे 42 करायचं आहे. टीम ओमकार 11 गिरगाव. ओमकार त्यांचं गोविंदा पदक पण आहे आणि आज क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने त्या परिसरात खेळलं जातं. बंद ग्राउंडचं क्रिकेट. गिरगाव मुंबई. आज गिरगावकर पण इकडे दाखल झाले. सर्व त्यांचे प्रेक्षक वर्ग, सर्व मित्र परिवार. भले 11 जण खेळायला असले तरी मॅच पाहण्यासाठी खूप जण नक्कीच इच्छुक असतात. 30 बॉलमध्ये 42 रन्स करायचे आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेत. एका साईडला प्रथमेश पवार, नाना आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर निखिल जाधव. एक युवा खेळाडू आणि एक अनुभवी खेळाडू अशी ही जोडी. नाना यांची बॅटिंग पण पाहण्यासारखी राहिली. म्हणजे त्यांचे स्ट्रोक, ISPL सारखी मोठी क्रीडा स्पर्धेचे चॅम्पियन ॲज अ कॅप्टन नाना यांना आपण पाहिलं. आणि ISPLच्या कोच सोबत देखील बातचीत चालू आहे. कल्याणी घोरपडे सरांसोबत. बिपिन मोरे आपलं पण स्वागत आहे. क्रिकेटप्रेमी योगेश दळवी यांचे अगदी जवळचे मित्र. शौर्य विक्रोळी टीम आपला एक प्लेयर आतमध्ये पाठवा प्लीज. शौर्य विक्रोळी. निखिल आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रथमेश पवार तयार होत आहेत. अवघ्या 42 रन्स करायचे आहेत. बट अवघ्या बोलून चालणार नाही आहेत. त्यानंतर अष्टविनायक विक्रोळी टीम आपण पण तयार राहायचं आहे. विनिंग सोबत आपल्याला मॅच खेळावी लागेल. विनिंग टीम सोबत. निखिल गिरगावचा वंडर बॉय म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि गिरगावकरांना मात्र नक्कीच खुश केलं निखिलने. म्हणजे टेनिस बॉल असू दे, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असू दे, तिकडे पण खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. KSK महाबळेश्वरची देखील क्रीडा स्पर्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. आपल्याला तो सिरीज कार मिळवला आहे आणि बंद ग्राउंडचं क्रिकेट निखिल खूप चांगलं खेळतात. शौर्य विक्रोळी टीम आपला एक प्लेयर जर नाही आला तर पॅनलाइज केलं जाईल. शौर्य विक्रोळी. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पहिला गेला. रन लेफ्ट आर्म बॉलर आहे. या बॉलवर देखील निखिलने फटका सजवला प्रयत्न केला गेला आहे. बॉल जमीन लगत ट्रॅव्हल होतो, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतात. बॉल अडवला गेला आहे. बट तर तुरंत आपण पाहिलं तर एक रन कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राईक एंडला प्रथमेश पवार, नाना. अफलातून बॅटिंग करत असताना लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट नाना यांचा अनुभव राहिला आहे आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना एक लोकप्रिय खेळाडू आहेत. सेन्सिबल बॅटर ॲज अ कॅप्टन म्हणून देखील त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं आणि आज ओमकार 11 गिरगाव संघासाठी इन ॲक्शनमध्ये. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत होते बट तिथे डेड बॉल. डेड बॉल येतो आहे. संपूर्ण विक्रोळीतील प्रेक्षक वर्ग मात्र इकडे गर्दी करतात. ऑल ओव्हर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून देखील खेळाडू इकडे दाखल झालेत. म्हणजे ज्यांना विक्रोळी जवळ आहे ते मात्र काल पण खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्गांची इथे गर्दी होती. आजही आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आणि संपूर्ण विक्रोळी
इकडे मॅचचा आनंद घेते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली होती, बट बॅटची एज घेतली गेली आहे आणि सिंगल रन मिळेल. योगेश दळवी शाखा समन्वयक त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दरवर्षीप्रमाणे 6वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. अवघ्या 43 रन्स पाठलाग करायचा पहिल्या मॅचमध्ये. तनुष कोटी यांनी खूप चांगली बॅटिंग केली. सुमित ढेकळेला आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं. या बॉलवर देखील फटका थोडाफार फसला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज. गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषकाचा आज दुसरा व शेवटचा दिवस. या बॉलवर देखील फटका फसला गेला आहे. बॉल हवेत आहे. बॉलर तिकडे स्वतः जात आहेत आणि एक चांगली कॅच टिपली गेली. बॅटर आउट. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली आहे आणि प्रथमेश पवार नाना यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शौर्य विक्रोळी टीम देखील मॅचमध्ये येईल का? नावाचा शौर्य आहे. कमबॅक करतील का? विकेट काढले तर ही टीम मात्र मॅचमध्ये येऊ शकते, कारण की मॅच कधी फिरू शकते. फटका फसला गेला. बॉल थोडा फिरला आणि बॉलरने एक चांगले एफर्ट्स दिले. फॉलो थ्रूमध्ये स्वतः तिकडे गेले. बॅटर आउट. पावसाळ्यात बॉलिंग करून तिकडे कॅच पकडणं डिफिकल्ट आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिकडे बॅटची एज घेतली गेली आणि बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि योगेश दळवी यांचे अगदी जवळचे मित्र आणि सहकारी मित्र, अगदी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे आमचे अविनाश कोलते आणि कौस्तुभ नाईक, आपलं पण स्वागत आहे. आज कोलते साहेब आणि नाईक साहेब आपण पण आलात. योगेश दळवी यांचे मित्र आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे नाईक आणि आमचे कोलते साहेब, आपलं पण स्वागत आहे. न्यू बॅटर राहुल चांदोरकर. राहुल चांदोरकर पण त्या परिसरातील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. त्यांच्याकडे पण क्षमता आहे आणि बघूयात राहुल आता मात्र कशा प्रकारे इनिंग बिल्डअप करेल. इनिंग बिल्डअप होणं गरजेचं आहे. अजून एका दुसरी विकेट गेली तर टीम शौर्य विक्रोळी पण मॅचमध्ये येऊ शकते. बॉलर रेडी. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल. पहिलाच बॉल. बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे बॅक टू बॅक 2 विकेट. बॉलरने मात्र इकडे कमबॅक केलंय. बॉलरकडून बॅटरकडून कुठेतरी कमी रन झाले, पण आम्ही बॉलर्स एफर्ट्स दाखवणार, त्यामुळे बॉलरने पण खूप चांगले एफर्ट्स दिले गेले आणि बॅटर राहुलला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एक चांगला बॉल बाहेरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटची एज घेतली गेली. मागे कीपरने अगदी इझी कॅच पकडली, प्रेमाने कॅच पकडली आणि बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. राहुल चांदोरकर मात्र इथे देखील कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळत होते. तुम्ही पहिला बॉल फेस करता, बॅटवर घेणं खूप गरजेचं आहे आणि पावसाचं पण इकडे आता मात्र आगमन झालं आहे, त्यामुळे आता चेस करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण की 2 विकेट गेल्यात. कुठल्या तरी एका बॅटरला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. ही मॅच देखील फिरवेल का? हे पावसाळी क्रिकेट आहे आणि हे रब्बर बॉलचं क्रिकेट आहे, त्यामुळे कुठलीही मॅच कधीही फिरू शकते. आज सर्व मित्रपरिवार, पाऊस चालू झाला आहे. पाऊस चालू झाला की क्रिकेट, दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सव, गणरायाचं आगमन, विक्रोळीचा विकारार्थ मंडळ देखील तयार होईल. आता आगमन, विसर्जन, एक वेगळाच विक्रोळीमध्ये गणेशोत्सव. प्रत्येक सण विक्रोळीमध्ये एक थाटामाटामध्ये साजरा केला जातो. मग ते दिवाळी पहाट असू दे, गणपती असू दे, नवरात्र असू दे, दहीहंडी असू दे, प्रत्येक सण. जेव्हा जेव्हा इंडिया आता मॅच झाली तेव्हा तेव्हा प्रत्येक दिवशी स्क्रीन लावलेली आणि म्हणजे एक वेगळाच क्रेज राहिला. जोरदार पावसाची मात्र हजेरी लावली आहे. आज आमच्या महिला भगिनी पण मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात, त्यांचं पण स्वागत आहे. आणि विकेट गेले त्यामुळे मॅच ही फिरेल का? अक्षरशः कॅमेरामॅनला मला असं वाटतं बॉल पण दिसणार तर थोडं डिफिकल्ट आहे, पण ह्यात तुम्हाला खेळावं लागेल. हे पावसाळी क्रिकेट आहे. बघूयात कोण जिंकेल ही मॅच. न्यू बॅटर आपण पाहिलं तर प्रज्ञेश लाड. पार्टनरशिपची गरज आहे. थेंबे थेंबे तळे साचे. मात्र सिंगल डबलनी जरी मॅच बनली
तरी मॅच पुढे जाईल. सोनमताई चव्हाण आज आमच्यासोबत 2 दिवस खूप चांगली स्कोरिंग करतायत. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल आणि खूप इम्पॉर्टंट आहेत हे रन, खूप गरजेचे आहेत. ह्या पावसात अशी रन खूप महत्त्वाची आहेत. सिंगलचं डबल, डबलचं तिबल कसं करायचं. रन मात्र तिकडे पुढे जाईल. खूप चांगली ओव्हर टाकली गेली. पहिली ओव्हरमध्ये 6 रन आणि 2 विकेट मिळवल्या गेल्या. गुड बॉलिंग. पहिली ओव्हर 6 रन 2 विकेट आले गेले आणि खूप चांगली बॉलिंग केली. बॉलर येतात बॉलिंगसाठी. अकीब. स्ट्राईक एंडला बॅटर गिरगावचा वंडर बॉय निखिल. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेले. वेगळ्या अंदाजामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आपण क्षेत्ररक्षक आहेत काय, कॅच पकडली गेली आहे. अफलातून कॅच. अमय लांडने मात्र इकडे कॅच पकडली आणि वरळीकर आला तिकडे धावत. या पावसात मुंबईकर कुठेही खेळू शकतात आणि अमयले पण हसतोय. स्माइल केली त्यांनी गोड की भाऊ मी कॅच पकडली. आणि ह्या पावसात कॅच पकडणं भाऊ डिफिकल्ट आहे. म्हणजे आज दिवसभरामध्ये ऊन असताना कॅच सुटताना पाहिल्या गेल्या, बट ह्या पावसात कॅच पकडली अमयने आणि अगदी टोकापर्यंत बॉल पकडला होता. आणि अमयने पण स्माइल असं केलं, गोड स्माइल. एकदम खुश झाला तो की भाई आपण कॅच पकडली आणि एक महत्वाची कॅच. मध्ये निखिल जाधव मैदानाच्या बाहेर जातोय. शौर्य विक्रोळी टीम मात्र मॅचमध्ये येईल का. एक अष्टविनायक विक्रोळी टीमने चांगली कामगिरी केली. ही पण शौर्य विक्रोळी टीम मात्र मॅचमध्ये येईल का. 6 रनवरती 3 विकेट गेले आहेत. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. 42 रनचा पाठलाग करत असताना आज याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर चुरस निर्माण होताना पाहायला मिळतीये. ह्या पावसात कॅच पकडणं खूप डिफिकल्ट आहे. अमय लाड लांबून आले, कॅच बनवली. पाऊस आला, पाऊस गेला, त्यात एक विकेट आली. बट अकीबने देखील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले गेले. नवीन बॅटर रोहन भोसले येतात, अजून एक धडाकेबाज बॅटर. या बॉलवर देखील फटका फसला गेला. बॉल हवेत आहे आणि नो मॅचमध्ये बॉल पडतो तिकडे. क्षेत्ररक्षक पोहोचतात. शौर्य विक्रोळी टीमने पण चांगला कमबॅक केलं गेलं आणि ही मॅच देखील फिरेल का यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. अवघ्या 42 धावांचा पाठलाग करत असताना मॅचमध्ये टीम ओमकार 11 गिरगाव. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. गंगाई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. साहेब चषक. ₹1,00,000 प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर ₹50,000. 7 रनवरती 3 विकेट गेलेत. बॉलर अकीब. स्ट्राईक एंडला बॅटर प्रज्ञेश. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर, व्हाईट बॉल. विकेट गेलेत त्यामुळे अंडर प्रेशर कुठेतरी इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. रोहन भोसले आणि प्रज्ञेशला मोठा स्ट्रोक आला तरी चालत नाही, बट सिंगल डबलची मॅच बनू शकते. त्यामुळे इकडे कुठेतरी तशीच बॅटिंग करावी लागेल ओमकार 11 गिरगाव टीमला. बॅटरला जबाबदारीने खेळावं लागेल. पार्टनरशिपची सक्त गरज आहे. पार्टनरशिप बनवली तरच मॅच बनू शकते. जर विकेट गेले तर मॅच कुठेतरी हातातून जाऊ शकते. या बॉलवर देखील मात्र हलक्या हाताने ढकललं तिकडे. क्षेत्ररक्षक ते पुढे पोहोचताय. स्ट्राईक एंडला फेकी केली आहे आणि तिकडे मात्र धावांसाठी धावाधाव चालू आहे. तीन रनने मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल.
11 रन्स झालेत, 3 विकेट गेलेत. या बॉलवर देखील एक पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे रोहन यांच्या माध्यमातून. मात्र तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे आणि पुन्हा एकदा मात्र स्कोर कार्ड तिकडे 2 पुढे जाईल. असे ओव्हर थ्रोचे रन सोडून चालणार नाही, चांगली फिल्डिंग करावी लागेल. विकेट गेलेत मॅचमध्ये आहे टीम शौर्य विक्रोळी. कमबॅक करावं लागेल याही टीमला, त्यामुळे मॅच बनवावी लागेल. 13 वरती 3 विकेट. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल पाहायला मिळाला अकीब यांच्या माध्यमातून. पाच बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. अकीबने एक चांगली ओव्हर टाकली. इकॉनॉमीनी बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट आली, निखिलला माघारी धाडलं गेलं. बट त्यानंतर 1 रन, त्यानंतर वाईट, त्यानंतर 3चा फटका आला, त्यानंतर 2 आले. बट त्यानंतर डॉट बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. 13 रनवरती 3 विकेट गेले आहेत. खूप इम्पॉर्टंट बॉल आहे हा. बॉलर अकीब पुन्हा एकदा. या बॉलवर देखील एक वेगवान बॉल पाहायला गेला. बॅटरला मात्र इकडे कुठेतरी थांबवलं, बट रन मिळतात तिकडे. सेकंडचा कॉल दिला, पण तिकडे फिल्डर पोहोचले आणि एकच रन मिळेल. गुड बॉलिंग अकीब, चांगली ओव्हर टाकली आपल्या टीमसाठी. अकीबने पण इकॉनॉमी बॉलिंग केली आणि मॅचमध्ये घेऊन आलाय. वेल बोल्ड. अठरा बॉलमध्ये 28 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. मॅच होती कुठे आणि आली कुठे, त्यामुळे ओमकार इलन गिरगाव टीमला पण मात्र इथे कुठेतरी डिफिकल्टीज आल्यात. पण रोहन भोसलेकडे क्षमता आहे आणि प्रज्ञेश लाडकडे पण क्षमता आहे की मॅच अजूनही इकडूनही फिरू शकते. आणि बॉलर पुन्हा एकदा रेडी होतो. या बॉलवर देखील फटका फसला गेला. थोडा बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलवर पोहोचतील. पण तदनंतर आपण पाहिलं तर रन मात्र तिकडे मिळतील. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिकडे पोहोचतात. बट रन महत्वाची मॅच चालू आहे. रोहन भोसलेला आता मात्र पेशन्स आपला दाखवावा लागेल. मॅच जिंकवायची पण आहे. एक अशी इनिंग खेळायची आहे की ती लक्षात राहील.
टीमला गरज असताना जेव्हा आपल्याकडून बॅटिंग होते, जेव्हा आपल्याकडून परफॉर्मन्स होतो, तेव्हा तो परफॉर्मन्स नक्कीच लक्षात राहिला आहे. आणि 15 रनांवरती 3 विकेट. या बॉलवर देखील फटका पोचतोय. रोहन प्रयत्न करतायत बट बॅटवरती बॉल येत नाही. तिकडे आपण पाहू शकतो किती बॉल्स ठेवलेत. रब्बर बॉल तेच आहेत की बॉल गेला की नवीन बॉल. आणि रन पुन्हा एकदा सिंगलने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 रन झाली धाव फलकावरती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फटका फसला गेला. फिल्डर मागे, कीपरने एफर्ट्स दाखवले बट रन मिळेल. मॅच अगदी लोअर स्कोरिंगची मॅच होती कुठे आणि आली कुठे आहे. त्यामुळे ओंकार इलेव्हन गिरगाव संघ देखील संकटामध्ये आहे. पण प्रज्ञेश लाड पण एक चांगले खेळतात. सिंगल डबलचे रन चालू आहेत. 4 बॉलमध्ये 19 रन झाले धाव फलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गंगाई प्रतिष्ठानचं साहेब चषकाचा आज दुसरा व शेवटचा दिवस. या बॉलर देखील खोलर टप्प्याचा बॉल. ह्या बॉलरने पण प्रभावित कामगिरी केली आहे. पहिली ओव्हर देखील सेफ आपण पाहिली गेली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक चांगला स्पेल टाकतोय. तिकडे 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 21 रन झाले धाव फलकावरती. 13 बॉलमध्ये अजून 21 रनची गरज आहे. तेरा चेंडूमध्ये 21 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम ओंकार इलेव्हन गिरगाव. या बॉलवर देखील एक चांगला स्पेल पाहिला गेला आणि बॅटरला थांबवलं. अफलातून बॉलिंग पाहिली गेली. दोन्ही ओव्हरचा स्पेल एक चांगला पाहिला गेला. गुड बॉलिंग. 2 ओव्हर 13 रन 2 विकेट. गुड बॉलिंग. बारा चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. कोण ही मॅच जिंकेल आणि सर्वांचं लक्ष या मॅचवरती आहे. कारण रेटेड आपण पाहिलं तर 7चा आहे रिक्वायरमेंट. रन रेट जर पाहिला तर आता 10.50चा 10.50चा मात्र इथे रन रेट पाहिजे. बघूयात कोण जिंकेल. शौर्य इलेव्हन विक्रोळी की ओंकार इलेव्हन गिरगाव. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. प्रो लिंक या चॅनलवरती आपण लाईव्ह पण पाहतोय. 12 बॉल 21 समीकरण मॅच जिंकण्याकरिता टीम ओंकार इलेव्हन गिरगाव. बारा बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कमल मोरिया येतात. चौथी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर कमल मोरिया विक्रोळी टागोरनगरचे खेळाडू आहेत. बारा बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. कमल मोरिया याच ग्राउंडवरती खेळलेत. अनुभव आहे. त्यामुळे कमल मोरियांना देखील मात्र ही ओव्हर चांगली टाकणं गरजेचं आहे. 12 बॉल 21. एक चांगले स्पिनर आहेत. विक्रोलियन संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत कमल मोरिया. पहिलाच बॉल आपण पाहिला तर आखूड टप्प्याचा बॉल आणि तिकडे डेड बॉल.
12 बॉलमध्ये अजूनही 21 रनची गरज आहे. कमलचा कुठेतरी हा डेड बॉल पाहिला गेला. रोहन भोसलेकडे क्षमता आहे की मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, पण ही मॅच त्याला आता मात्र पुढे घेऊन देखील जाणं गरजेचं आहे, कारण की विकेट हातामध्ये नाही आहेत. सलामीची 2 विकेट मात्र 3 विकेट माघारी परत गेले, त्यामुळे कुठेतरी रोहन भोसलेला एक सेन्सिबल इनिंग खेळावे लागेल. हा बॉल देखील बाहेरचेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. आता 12 बॉलमध्ये 20 करायच्यात. मगाशी 6 बॉल 21ची मॅच पाहिली. तनुष कोटियांनी खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली बॉलिंग पण केली, त्यामुळे अष्टविनायक विक्रोळी संघ पहिली मॅच जिंकला. या बॉलवरती उडवलाय रोहन भोसले यांच्या बॅटमधून. हा फटका मात्र सजवलाय 6 रनसाठी. वा भोसले वा. रोहन भोसले यांच्या बॅटमधून आपण पाहिलं एक अफलातून स्ट्रोक, आणि टायमिंगला यासाठीच ओळखले जातात रोहन भोसले, कारण की मोठमोठे स्ट्रोक खेळणं, मिडल ओव्हरला बॅटिंग करणं, डेथ ओव्हरला बॅटिंग करणं ही रोहन भोसलेची ओळख आहे, आणि आता स्वतःला सिद्ध केलं गेलं आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. 42चं एक छोटं टार्गेट होतं, बट रोहनने ती मॅच बनवली. अठ्ठावीस रनवरती 3 विकेट. चौदा रनची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. 11 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. बॉलर कमल. या बॉलवर देखील आपण पहिल्यांदा बॅटरला जागेवर थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे लेग बाईटच्या रूपामध्ये रन मिळेल. सिंगल. 29. ही ओव्हर सेफ येणं गरजेचं होतं. एक 6 आला तिकडे, बट कमलला कुठेतरी विकेट काढून अजूनही मॅच कुठेतरी जवळ आणावी लागेल. मॅच कुठेतरी क्लोज आणली तर मॅच बनू शकते, बट बॉलरला थोडे आता एफर्ट्स द्यावे लागतील. काल मिरा रोडच्या पण एका बॅटरने का फाईट केली होती. 6 बॉल 32ला खूप चांगली बॅटिंग केली होती. अमीर जाफेदारनी पण खूप चांगली परफॉर्मन्स केला, बट मॅच हरले, बट त्यांनी पण लक्ष वेधून घेतलं. काल रोहित खरातने पण खूप चांगली बॉलिंग केली जोगेश्वरीचे. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय, आणि तिकडे मागे फिल्डर आहेत, बट रन मिळेल. पावसाळी क्रिकेट खेळणं एक वेगळी मजा आहे. रन झालेत 30. अजूनही जवळपास 12 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम ओमकार 11 गिरगाव. बघूयात ही मॅच कोण जिंकेल, कोण जाईल पुढील फेरीमध्ये. अष्टविनायक विक्रोळी संघ आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपली त्वरित मॅच असणार आहे. विनिंग टीम सोबत आपल्याला खेळावं लागेल. या बॉलवर देखील पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे तिकडे, आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. 2 रन मिळतात. 3ऱ्या रनचा प्रयत्न केला गेला, आणि 3री रन देखील मिळेल, आणि 4थी रन देखील इकडे. 4 रन मिळतात. इकडे मोये 4 रन धावफलक पुढे जाईल. 34. 34 रन. ही इनिंग खूप चांगली बनली. मग ही दोघांनी पार्टनरशिप खूप महत्त्वाची होती. रोहन आणि प्रज्ञेशने 6 बॉल 9 खूप महत्त्वाचे होते ते 6 बॉल 9, आणि रोहन भोसले 10 बॉल 18, कारण की विकेट गेल्या होत्या, त्यामुळे ही इनिंग बनवणं गरजेचं होतं, मॅच जिंकणं गरजेचं होतं, आणि त्याच प्रकारे हा परफॉर्मन्स पाहिला गेला. रोहन भोसले स्ट्राईक एंडला बॅटर. 8 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हलकंसं फुटवर पाहिलं गेलं, बट तिकडे सिंगल रन. बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक एंडला प्रज्ञेश, बॉलिंगसाठी कमल. या बॉलवर उडवलाय प्रज्ञेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर आडव्या बॅटने, आणि तिकडे मात्र कॅच ड्रॉप होते. प्रज्ञेशने पण शोल्डर डाऊन केले होते. कॅच सुटली तिकडे, आणि आता 6 बॉलमध्ये शेवटच्या 5 रनची गरज आहे.
एक 6 कमी आला असता तर मॅच 6 बॉल 10 वगैरे बघायला मजा आली असती. पण कुठेतरी ही मॅच आता मात्र ओंकार इलेव्हन गिरगाव संघाने हळूहळू नावावर केली. सुरुवातीला वाटलं की मॅच कुठे फिरते की काय, पण ही पार्टनरशिप चांगली होती. प्रज्ञेश लाडचं सेन्सिबल बॅटिंग आणि रोहन भोसलेने त्याला साथ दिली आणि दोघांनी खूप चांगली इनिंग बिल्डअप केली. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करत असताना सहा बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. ही मॅच पण फिरेल का? होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. त्यामुळे 6 बॉलमध्ये 5 रन्स करायच्यात. रोहन भोसले आहेत. विकेट काढली तर मॅच बनवू शकते. नवीन बॅटर आला तर त्याच्यात थोडं सेट होण्यामध्ये टाइम जाईल. टास्क आहे. बॉलर ऋतिक आणि स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. 6 बॉलमध्ये अवघ्या 5 रन्सची गरज आहे. पहिले 2-3 बॉल डॉट आले ना तर 2 बॉल 5, 2 बॉल 4 वगैरे बघायला मजा येईल. पण बॉलरला कुठेतरी आता मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. बॉलरने एफर्ट्स दिला तरच होऊ शकतं. पहिलाच बॉल आपण पाहिला तर डेड बॉल. पावसाळी क्रिकेटमध्ये बॉलरला पण तेवढं डिफिकल्ट आहे. तिकडे बॉलिंग करणं, बॅटरला पण जागेवरून उभं राहणं आणि स्ट्रोक खेळणं खूप डिफिकल्टीज आहेत. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र षटकारामध्ये रूपांतर केले गेले. रोहन भोसले स्टाईलने मॅच फिनिश करतोय आणि आपला मॅचला एक मोठा विजय मिळवून देतोय. ओंकार इलेव्हन गिरगाव संघ अभिनंदन. फुल टॉस बॉलला फुल टॉस दिला तर 6 आणि 6 रन. ही मॅच जिंकली आपण पाहिलं तर टीम ओंकार इलेव्हन गिरगाव. चला टॉससाठी यायचे अष्टविनायक विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध ओंकार इलेव्हन गिरगाव अशी आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच असणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वाटलं की मॅच कुठेतरी फाईट होईल, बट रोहन भोसले आणि प्रज्ञेश लाडची एक चांगली बॅटिंग. हॅलो, चला टॉससाठी यायचं लवकर.